4 नंबर आला होता कुमार, परंतु आता आज या सामन्यामध्ये कुमार हा स्ट्राईकवर आलेले, नॉन स्ट्राईकवर कुमार आहे, स्ट्राईकवर साहिल आहे, गोलंदाजी मार्क गोलंदाज आला आहे अस्तिक. हो, पहिल्या चेंडूवर 1 धाव आले, लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव श्री गणेश केलेले टीम कोल्हेवली संघाने. धावा कसं धावा जमा करणे हे काम आहे मात्र फलंदाजाचं, आणि साहिलाच्या अंगावर चेंडू येऊन आदळतोय आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव आलेले. एका बाजूला कुमार तर एका बाजूला साहिल, गोलंदाजी मार्ग गोलंदाज अस्तिक. धावसंख्या झाले 1. 4 षटकाचा सामना आहे. हवे चेंडू आहे, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे, त्याचा फायदा उठवलाय कुमाराने. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या झाले 5, बिनबाद 5. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या वेळचा हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या वेळचा पहिला सामना टीम चिंचवली वर्सेस टीम कोलिवली अस्तिक. हो, अतिवेग वेगावर स्वार झाला. नुसता वेग असून चालत नाही मित्रांनो, त्याला लेंथ आणि लाईन सुद्धा चांगली हवी आहे, आणि ती लाईन पकडण्यात मात्र यश आलेले असते त्या गोलंदाजाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झालेले 5. हो, बाद होतोय कुमार, पहिला आधार मिळतोय आणि धावसंख्या 1 बाद 5. कुमाराला असं वाटलं ते हा चेंडू वेगात येईल, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लो डिलिव्हरी हाताले आणि चेंडू एस्टॅनवर येऊन आधारला. पहिल्या गाडी बाद झाला कुमार दलवेच्या रूपाने. धावसंख्या 1 बाद 5. यानंतर होणार सामना सिकंदर स्पोर्ट मापोली आणि मीत स्पोर्ट कवाड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. 1 बाद 5. नवीन बॅटर वैभव पाटील. उंची जास्ती, लांबी जास्ती, योग्य ती उंची, योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छुमंतर छक्का. षटकाराने अकाउंट ओपन केलेले वैभव पाटील यांनी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 7 धावावर तो बाद झाला होता, त्याच्यामध्येच 1 षटकार होता. मागच्या सामन्यामध्ये पाहिजे तशी फलंदाजी करू शकला नव्हता, कारण चांगली गोलंदाजी केली होती पहारे, आरसीसी पहारे संघाच्या गोलंदाजाने. या सामन्यामध्ये पाहूया कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल. आता तर सुरुवात तर दिमागदार पद्धतीने केलेली आहे. 6 धावाने ताकद होती, फटका ताकद झोपली होती, मनगटाचा पुरेपूर वापर केला होता आणि चेंडू फेकून दिला सीमारेषे बाहेर. चौकार. विष्णू चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मीनाक्षी फाउंडेशन यांच्या माध्यमातून बरेच मोठे उपक्रम राबवले जातात. मी या मॅचचे सर्वेसर्वा गिरीश पाटील आपणास विनंती करतो की आपण राहुलजी चंदे साहेबांचा आपण सन्मान सत्कार करायचा आहे.
राहुल साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची शाल, महाराष्ट्राचं प्रतीक असलेली मायेची शाल. त्याच्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलांप्रमाणे आपलं आयुष्य नेहमी फुलत राहो हीच आई रावदेवीची प्रार्थना. त्याच्यानंतर धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर आंबाडी कवाड असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा, या स्पर्धेचे अर्थातच कवाड असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा गिरीश पाटील यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. संतोषजी गुरव साहेब, खूप मोठं काम जे असोसिएशनच्या अंतर्गत आपण या सगळ्या मॅच ज्या पाहत आहोत, खूप मोठं काम असते मित्रांनो. कारण मला तरी वाटते नेहमी त्यांच्या घरी कमीत कमी 10 ते 15 मुलं नेहमीच असणार असतील. आणि असोसिएशनने काय लावले तर प्रत्येकाला शिस्त लावली. कालच्या दिवसात जर सामने पाहिले असतील तर प्रत्येक टीम मात्र येता जाता एका लाईनमध्ये येण्याचं काम करत होती. त्याच्यानंतर या ठिकाणी राहुलजी चंदे साहेबांच्या जोडीला असणारे भूषण मानकर, मी आपणास विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. धनंजय पाटील, मी आपणास विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. शुभम मानकर, राहुलजी चंदे साहेबांच्या जोडीला आलेले सहकारी. तदनंतर शुभम चंदे साहेब, आपणास सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. मी विकी पाटील आपणास विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. सर पुढे यायचं आहे थोडं. शाल, सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. धावसंख्या 21. त्याच्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधाकर कुशाभाऊ पाटील, मी आपणास सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी मनोज पाटील आपणास विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. गावचे पोलीस पाटील सुधाकर कुशाभाऊ पाटील या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोडं जरा टाइम घेतो तुमचं. त्याच्यानंतर आमचेच भाचे मान्य श्री रुपेश शांताराम पाटील अगदी कल्याणवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी धनंजय पाटील आपणास विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. मामाच्या गाव धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या षटकार आणि धावसंख्या वाढलेल्या धावसंख्या नेऊन ठेवले कुठे तर 28. एका बाजूला तुटून पडलाय वैभव पाटील. षटकार, चौकार आणि षटकार अशा पद्धतीने खेळी करताना वैभव. धावसंख्या झालेल्या 28. 28 धावा झालेल्या आहेत. षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. श्रीकांत या गोलंदाजाचा सामना करेल. वैभव बाद. वैभव बाद झाले. धावसंख्या 28. 2 बाद 28. टीम कोलिवली संघाची धावसंख्या आहे. दुसरं षटक चालू आहे. षटकामध्ये थोडासा मागडा ठरला की असं वाटत होतं, कारण पहिल्या चेंडू सिंगल, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर चौकार, वाईट, षटकार आणि विकेट. आला आहेत आपले पुण्याचे मनापासून आभार. नवीन बॅटर चेतन.
चेतन आला नवीन बॅटर. कारण वैभव हा बाद झाला. वैभव वैयक्तिक 16 धावा करून बाद झाला. श्रीकांत एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंच आमच्याकडे वळतात. 1+1 वाईटच्या रूपाने मिळालेले एक धाव आणि एक बाईच्या आशा एकूण 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये गुणलेखक सांगतात धावा झालाय 30. धावा 30. 2 महत्वाचे गडी बाद झाले आहेत. कुमार दळवी आणि वैभव पाटील. खेळू का एकदा तर पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न परंतु मना करतो. ना एका धाव समाधान मानावं लागतं. लेखबाईच्या रूपाने आलेले ही एक धाव. एका धावने धावसंख्या झाली 31. आणि ग्रामपंचायत सदस्य कपिलजी माली यांच्याकडून ह्या समालोचन कक्षाला आयोजनाला आणि कोलिवली संघाला शुभेच्छा आल्यात. कपिलजी माळी ग्रामपंचायत सदस्य टायगर या नावाने त्यांना ओळखलं जातंय कोळिवली गावामध्ये. हे आमचे परम मित्र कपिलजी माले यांच्याकडून या स्पर्धेला समालोचन कक्षाला आणि कोळिवली संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद कपिलजी माली साहेब. आपले मनापासून आभार. आपण SSS वर लाईव्ह सामन्याचा आनंद लुटतायत. मनपूर्वक अभिनंदन. एका धावसंख्येवरती धावसंख्या झाली 32. चला मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम चिंचवली संघ आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या. धावसंख्या झालेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 म्हणजे 16च्या सरासरीने धावा जमा केल्या टीम आई गावदेवी कोळिवली संघाने. चला घाई करा मित्रांनो. आज फायनल डे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. धावसंख्या झाले 32. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले पवन आणि त्याचा सामना करेल नौका फलंदाज चेतन. चेतन याच्याकडून आता खूप अपेक्षा आहे. टीम कोळिवली संघाला पाहू त्या अपेक्षा पूर्ण करेल का चेतन. मी नेहमी सांगतो की जेव्हा जेव्हा कोळिवली संघ येतो ना तेव्हा तेव्हा पूर्ण कोळिवली गाव त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत आहेत. सकाळी घरी बसून सामन्याचा आनंद लुटत होतोय आमचे अनंत माली. परंतु आता जर आपण मैदानामध्ये पाहतोय आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. पाहूया हा डॉट बॉल. बाजूला जो आवाज येतो तो बंद करायचा आहे. लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. बाजूला खूप आवाज येतोय. तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार या फटक्याची आवश्यकता होती. टीम कोळिवली संघात तो फटका आलेला आहे चेतनच्या बॅट मधून. आमचे वर्गमित्र संजय पाटील यांचं सुद्धा मंचावर आगमन झालंय. चषकामध्ये आपले सरचे स्वागत संजय पाटील. वनच्या दिशेने तिथून थर्मेच्या दिशेने एक दप्तर पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न बाद होतोय.
पंच कोणाला बात करताय, साहिल की चेतन? साहिल. घेण्याचा नाद प्रयत्न, कॉलिंग व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळे धावचीच्या रूपाने सलामीला आलेला साहिल हा धावचीच्या रूपाने बाद झालाय. परंतु एक धाव मात्र पूर्ण झालेले, धावसंख्या झालेले 39. नवीन बॅटर पुनीत पाटील. हो, अगदी मैदानाला घासत पुसत चाटत तो चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचित करण्याची संधी. हो, चेतन धावचितच्या रूपाने बाद. एक धाव मात्र पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या 40. यज्ञेश धावसंख्या झाले 40. तिसरं षटक चालू. धावा चांगल्या आहेत, परंतु एका बाजूला आता गडी बाद होत आहेत. अति घाई संकटात नाही हे म्हणतात ना, तशा पद्धतीने एक एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावच्या रूपाने 2 गडी बाद झालेत. हो, चेंडू बॅटला लागला पुनीतच्या, पाहायला गेला सीमारेषे बाहेर. षटकार 6. धावसंख्या षटकाराने वाढले, धावसंख्या तब्बल नेऊन ठेवले 46. धावांची आवश्यकता होती, आता त्या धावा आता पुनीत पाटीलच्या बॅटमध्ये येताना आपण पाहतोय. चांगला चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने कट केलेले, त्याच्यावर मिळेल 1 धाव. एखादा धावसंख्या झाले 47. षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कोल्हुली संघाची धावसंख्या झालेले 47. 4 बाद 47. आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला पुन्हा पुन्हा मी विनंती करतो त्यांना, दादा तिथून भरपूर आवाज येतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट नाहीतर तिथून आपण जागा सोडा. झिटके संघाचे खेळाडू चेंडू अंगावर येऊन आदलतोय, डोंडोरे साजना, परंतु या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 47. गोलंदाज कौशल आपण टीव्ही स्क्रीनवर आमच्या मुख्य मान्यवरांना सुद्धा पाहू शकता. फुल टच चेंडू, फुल टोल वसूल केलेला पुनीत पाटील यांनी 6.
आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या आई गावदेवी कोलिवली संघाच्या नावावर तरी आतापर्यंत आहे, कारण अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उंची जास्ती क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र चुकी होणार नाही आणि गडी बाद होतोय. पुणे बॅक टू 5 बाद 53 नवीन बॅटर आलेले विकी. फटका फसला चेंडूच्या खाली अजित चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद विकी बॅक टू पॅव्हलियन. धावसंख्या झालेले 53. परंतु आजी त्याला माहित आहे की नाही धावचित केलंच नाही त्याने. आता या षटकातील शेवट किती चेंडू शिल्लक आहेत? 1 चेंडू. त्याच्यामुळे धावचित करणे न करणे हे अजितच्या हातामध्ये होतं, कारण धावचितच्या रूपाने गडी बाद झाला असतं तर ते सांगी केस झाला असतं, गोलंदाजाला ते श्रेय मिळालं नसतं. त्याच्यामुळे वेल न दवडता धावचित करण्याचा निर्णय त्याने सोडून दिलाय आणि डॉट बॉल. षटक संपतं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती? तर धावसंख्या 55. धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये, अब तक 56. सिकंदर महापोली वर्सेस मीट स्पोर्ट्स कव्वाड. दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. सिकंदर महापोली मीट स्पोर्ट्स कव्वाड. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कालच्या दिवसामध्ये रोहिदास सर जर पाहिलं तर शनिवारच्या गटामध्ये जेवढ्या पण टीम होत्या, आज ज्या पद्धतीने जी कोलिवली टीम अगदी ग्राउंड मध्ये पदार्पण करत आहे, त्याच पद्धतीने कालच्या सर्व ज्युनियरच्या टीमने याच पद्धतीने पदार्पण केलं होतं. आणि असोसिएशनने काय दिलं असेल तर ही शिस्त दिलेली. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस खेळ खेळत असता तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला शिस्त लावण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते खेळ आहे. खेळाच्या माध्यमातून तुम्हाला शिस्त नक्कीच लागते. म्हणून मी तर म्हणेन की मुलांना नक्कीच मैदानी खेळ खेळवा, त्यांना शिकू द्या, कारण मोबाईलच्या आहारी खूप आता जास्त मुलं जात चाललेली आहे. ओव्हर टू डीजे.
दरम्यान पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती कोलिवली संघाची 55-56 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे. उत्तरार्धामध्ये चिंचवली संघ आता काय करतोय. दरम्यान या ठिकाणी सिकंदर महापोली आणि मीच स्पोर्ट्स कवाड. सिकंदर महापोली संघ मी आपणास वारंवार पुकार करत आहे, परंतु आपला प्रतिनिधी मात्र मला या ठिकाणी काही दिसत नाहीये. तदनंतर ओके जाऊया मैदानमध्ये. पहिला चेंडूवर गडीबाद. पाच कोण होते फलंदाज. श्रीकांत बॅक टू पॅवलेट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्रिफल तिच्या रूपाने बाद झाला. श्रीकांत त्याची जागा भरण्यासाठी आलाय. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला होता. गोविंद टीम सिकंदर स्पोर्ट मापोली संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा लगेचच. कारण याच्यानंतर होणारा सामना आहे मित्रांनो, सिकंदर स्पोर्ट मापोले आणि मीच स्पोर्ट कवाड. NR बोरपाडा आणि रॉयल झिडके आपण सज्ज राहायचे. वेगात टाकलेला वेगावर स्वार झालाय वैभव पाटील. पहिल्या चेंडूवर त्रिफलची दुसरा चेंडू डॉट. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू मध्ये एक गडी बाद केला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावांची आवश्यकता किती तर 56. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 56 धावा करायचे टीम चिंचवली संघाला. वैभव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होते. एका धावासाठी एका धावाने धावसंख्या. अकाउंट ओपन होतं चिंचवली संघाचं. अकाउंट ओपन होतं गोविंद फलंदाजाचं. धावसंख्या 1 बाद 1. खेळाडूचं मनोधैर्य वाढवण्याचं काम चाललंय सर्वांचं. एन्जॉय करताना सर्व कोलिवलीकर अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये गोलंदाजाचं स्वागत करताना. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक बदेक. ओ आणि 22 रूपाने आलेली 1 धाव. धावसंख्या झालेले 2. 1 बाद 2. संजय पाटील आमच्यापासून रजा घेत आहेत. सामना करेल गोविंद. पहिल्या सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार पटकावला तर काय ती फलंदाजी केली होती. फसलाय फटका फसलाय परंतु स्वतः वैभव पाटील येतोय आणि बाद होतोय गोविंद. दोन बाद 2.
सन्माननीय माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना उभाटा नेते सन्माननीय माननीय आदरणीय इरफानजी भुरे साहेब यांचं या श्रीकृष्ण क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. फटका फसलाय, चेंडूच्या खाली शतरक्षक प्रयत्न करतोय, कुमार आहे, चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद, अजित पाडेकर बॅक टू डगआउट. आणि टीम चिंचवली या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलिवली संघाने धावा केल्यात 55. धावांचं टार्गेट ठेवलं चिंचवली संघापुढे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चिंचवली संघाची धावसंख्या आहे 3 बाद, फक्त आणि फक्त 2. नवीन बॅटर ऋतिक. तीन बाद, फक्त आणि फक्त 2. पॉवरफुलचे षटक होतं. असं वाटलं होतं की पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळेल, परंतु पहिल्या चेंडूवर जो धक्का दिला ना त्याच्यातून सावरता झालेलं नाही टीम चिंचवली संघाला. कारण 3 बाद, धावसंख्या फक्त आणि फक्त 2. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संजय यांनी पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार. ओ हो हो, काय चेंडू, काय तो वेग. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सुरुवात चांगली केली संजय या गोलंदाजाने. मग कशी सामनावीर पुरस्कार कुमार याला देण्यात आला होता, परंतु त्यांनी बहाल केला होता. हाच तो संजय याला. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. 21 धाव आणि एका धावाने धावसंख्या मात्र वाढते. 3 बाद, 3 बाद 3. तुम्हाला 24 चेंडू मध्ये जिंकायचं असेल तर धावा करायचे त्या 56. संजय सामना करील नौका फलंदाज ऋतिक. एकच धाव. आता मध्ये एक धावाने काय फक्त तुमची स्ट्राईक रोटेट होईल. कारण आता तुम्हाला 56 धावा करायच्या आहेत ना, तर मग प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत, परंतु ते फटके पाहायला मिळत नाही. कारण काय, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतो संजय हा गोलंदाज. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उंची थोडीशी कमी पडली की काय चेंडू चाललाय 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 सीमारेषे बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्या झालेले 8. ह्या फटक्यांची आवश्यकता आहे चिंचवली संघाला. निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे टीम कोलिवली संघाला. रंगतदार सामना आपण पाहतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. अजून एक गडी बॅटो पॅव्हेलियन स्काउट. संख्या किती तर फक्त ना फक्त 8. दुसरं षटक चालू. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज संजय याचा. एक चौकार जर सोडला, तो जर शेल पकडला असता तर चित्र अजून वेगळं पाहायला मिळालं असतं. या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी, एक गडी बाद केलाय संजय या गोलंदाजाने. धावसंख्या आहे ती मात्र 4 बाद 8. 8 धावा जमा करण्याच्या नादामध्ये 4 गड्यांना तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली ह्या दोन्ही गोलंदाजांनी. पहिला वैभव, त्याच्यानंतर संजय. फटका पुन्हा एकदा बसलाय. क्षेत्ररक्षक चेतन आहे. अजून एक गडी बाद. नुसतं हजेरी लावण्याचं काम करतायत की काय.
नवीन बॅटर आलाय. धावसंख्या झालेली फक्त ना फक्त 8. 5 बाद 8. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले पुनीत पाटील. धावा झाल्या त्या 8. 5 बाद 8. नवीन बॅटर आलाय सचिन. पुनीत. हो चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मस्तकावर आदळतोय. ह्या चेंडूवर मिळालेले 1 धाव. एका धावने धावसंख्या झालेली ती म्हणजे 9. 5 बाद 9. जेव्हा नाणेफेक केली तेव्हा साहिल या कर्णधाराने म्हटलं होतं की आज बऱ्याचशा गोलंदाजांची उणीव आहे आणि पंच आमच्याकडे बोलतात इशारा करता हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या बऱ्याचशा वेळानंतर दुहेरी अंकात प्रवेश करते. 5 बाद 10. गोलंदाजाची कमतरता आहे परंतु नौखे गोलंदाज आज चांगली कामगिरी करतायत. पुणे एकच धाव मिळते. एकदम मंद मंद पावलाने काढलेली ही 1 धाव. एका धावाने धावसंख्या झाले 5 बाद 11. तुम्हाला धावा करायचे 4 षटकामध्ये किती तर 4 षटकामध्ये 56. चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. जोरदार अपेल आणि पंच म्हणतायत हो झेलच्या रूपाने गडी बाद झालाय. सन्मान्य मान्य गणेश मांजरेकर धोंडावडवले यांच्याकडून हे आयोजनाला नियोजनाला आणि समालोचन कक्षाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. गणेश मांजरेकर एक कट्टर शिवसैनिक धोंडावडवली. पुणे सामना करील नौका फलंदाज पवन. डॉट बॉल या षटकामध्ये सुद्धा काय गोलंदाजी हाताळतो पुणे. पूर्णपणे असं वाटतं की पायाला खिले मारलात की काय अशा पद्धतीने तुम्हाला जरा या पुढच्या चेंडूनंतर ती माहिती देईनच. विलास माली मंद मंद पावलाने जागा सोडतायत. ओके किशोर गुंदोलकर दुगाड यांच्याकडून आई गावदेवी कोलिवली संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद किशोर गुंदोलकर. आता मात्र दिशाशे फटके तो पडेंगे फटके आणि त्याच्यावर म्हणते वाईटच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येवरती धावसंख्या झाले फक्त ना फक्त 12. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय कारण 7 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. आता 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. षटक संपतो 3रं. काय कमबॅक केलेलं आहे. विलास माली कैलास माली आमच्यापासून रजा घेत आहेत. आमचे बंधुत्व मित्र टीम NR बोरपाडा आणि टीम रॉयल झिडके आपण नाणेफेक करण्यासाठी या. रॉयल झिडके आणि बोरपाडा निशांत गोलंदाजाला संधी दिली. नौका गोलंदाजाचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार.
कारण ज्या विद्युत तारा आहेत त्याला जर लागून झेल पकडला तर तो गडी बाद दिला जाईल. सकाळपासून आम्ही त्या सूचना करतोय आणि सर्वच खेळाडू उंची जास्ती लांबी पाहावी लागेल. साहिल पाय, साहिलला दुखापत काय झाले का? साहिलला काय होतोय? शेता बांधावर खेळलेला हा साहिल आहे. संघाचा संघ नाही काही, कडक बॉडी, सिंगल फासली, परंतु मजबूत बांधा आहे त्याचा. असू दे, कधी कधी विनोद सुद्धा होतील. संघाचा संघ नाही त्याच्यामुळे त्याला काही ना काही करावं लागतंच. कारण सामना पूर्णपणे एका बाजूला झुकताय, पारड जड झालंय. मी तर म्हणेन जड नाही तर जमिनीला टेकलंय. झेल घेण्याचा प्रयत्न षटकार आलाय. आता मात्र मी नेहमी सांगतो, दिवा विझल्यानंतर तेल टाकण्याचा प्रयत्न चाललाय. हे फटके जर तुमच्या सुरुवातीपासून आले असते ना तर विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकला असता टीम चिंचवली संघ, परंतु तसं काही घडलंच नाही. सुरुवातीला गडी बाद झाले आणि याच बरोबर टीम आई गावदेवी कोलेली हा विजय. आपण सामनावीर पुरस्कार आणि फलंदाजी करताना धावा केल्या. केलं त्या सहकार्याबद्दल खूप खूप मनापासून